आज आहे गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस. तुम्हा सगळ्यांना या नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा बिलेटेड. आज सकाळी सकाळी लवकर उठलेली होती जेणेकरून घरातली सगळी कामं लवकर आवरतील. पण जेवढा उशीर व्हायचा होता ना तेवढा झालाच होता. सकाळी उठल्यावर झाडू फरची करून घेतली, त्यानंतर मी फ्रेश झाली आणि पहिली तर पूजा करून घेतली. आज देवांना छान असं उजळून घेतलेलं होतं. छान माझी फ्रेश अशी पूजा झालेली आहे, ती पण 7:30 वाजेपर्यंत. त्यानंतर म्हटलं चला आता गुढीची तयारी करूया. तर झाडू फरची झालेलीच आहे माझी, पण ही जी काही ग्लास आहे ना तर तिला पण थोडंसं पुसून घेऊया. थोडीशी धूळ होती तिच्यावर, म्हणूनच ही ग्लास आणि थोडीशी आजूबाजूची जागा आहे ना मी व्यवस्थित पुसून घेतली. या गॅलरीमध्ये सकाळी सकाळी इतके छान सूर्याचे किरण येत असतात. सकाळी सकाळी सूर्यनारायणांचं दर्शन होत असतं. हे मी तुम्हाला नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवतच असते. त्यामुळे गुढी सुद्धा मी ह्याच गॅलरीमध्ये उभारतो. पहिलं जे वर्ष होतं ना तर त्या वर्षी आम्ही हॉलच्या गॅलरीमध्ये गुढी उभारलेली होती. जेव्हा नवीन नवीन आपण घरामध्ये शिफ्ट होतो ना थोडीशी आयडिया यायला जरा उशीर लागतो. मग दुसऱ्या वर्षी आम्ही ह्याच गॅलरीमध्ये उभारली आणि हे वर्ष आहे तिसरं. तर इथे सुद्धा म्हणजे आता इथून पुढे आम्ही नेहमी ह्याच गॅलरीमध्ये गुढी उभारणार आहोत. तर इथे मी थोडंसं पुसून घेतलं आणि रात्री झोपण्याच्या आधीच ना ह्या माळी मी काढून ठेवलेल्या होत्या. ह्या आर्टिफिशियल माळी मला इतक्या कामं येत असतात ना, दरवेळेस जेव्हा पण मी डेकोरेशन करायचं ठरवते ना तेव्हा ह्या माळी मला खूप खूप साथ देत असतात. डेकोरेशनचं असं काही माझ्या मनामध्ये नव्हतं, पण जेव्हा मी इंस्टाग्राम असं स्क्रोलिंग करत होते ना तर त्यामध्ये असं थोडंसं डेकोरेशन दाखवलं. मग म्हटलं चला आपण हे करूया, आपल्याकडे पण माळी आहे. तर मग मी ना 4च माळी वरती काढलेल्या आहेत, 2 साईडनी लावून दिलेल्या आणि ह्यात ज्या काही 2 आहे ना त्या फक्त अशा जसं मी आता लावते ना त्या पद्धतीने मी त्या लावून घेतल्या. पण तरी सुद्धा इतकं छान लुक आलेलं होतं. माळींमुळे लुक तर आलेलंच आहे, पण जास्वंदीला सुद्धा खूप छान असं फुल आज उमललेलं आहे आणि सध्या ही ना दिवसाआड ना जास्वंदीला फुल यायला लागलेलं आहे. इतकी छोटीशी जास्वंद आहे ही, तरी सुद्धा तिला खूप साऱ्या कळ्या पण आलेल्या आहेत. आपण लावलेल्या झाडांना फुलं यायला लागली ना तर खरंच खूप भारी वाटत असतं. एक छोटासा चौरंग आणि त्यावर हे आसन ठेवून घेतलं. आता माझी सगळी तयारी झालेली आहे आणि त्यानंतर मी अशी छान गोड गोड तयार झालेली आहे. कशी दिसते ते तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा. माझी पूजा झाल्यानंतर मात्र मी ह्या तिघांना उठवून दिलं होतं. ते तिघं छान असे फ्रेश झाले, छान ते पण तयार झालेले आहेत आणि त्यानंतर ते गेले होते आंब्याचा डगळा आणि कडुलिंबाची फांदी आणण्यासाठी. ते तिकडनं येईपर्यंत मी छान अशी तयार झालेली होती आणि त्यानंतर आम्ही सगळेजण मिळून आहे ना गुढीची तयारी करायला सुरुवात केली. तशी तर पूर्वतयारी सगळी करून ठेवलेलीच होती, पण तरी सुद्धा तांब्यावर स्वस्तिक काढणं असू द्या, त्यानंतर हे जे काही आंब्याचे पानं, कडुलिंबाची पानं, जे काही डगळे असतात ना तर ते पण बांधायचे असतात. तर ही सगळी तयारी छोटी मोठी करावीच लागते आणि आज मात्र सगळेजण एकमेकांना मदत करत होते. श्लोक सुद्धा आम्हाला मदत करत होता बरं का. बाकीच्या दिवशी नाही, पण सणाच्या दिवशी खरंच घरातल्यांनी सगळ्यांनी एकमेकांना मदत केली ना तर त्या सणाचा आनंद स्पेशली आपल्याला घेता येतो. नाहीतर आपला पूर्ण दिवस आहे ना हा फक्त कामामध्येच जातो आणि बाकीचे मात्र ना टीव्ही बघण्यामध्ये, मोबाईल बघण्यामध्ये, मुलं खेळण्यामध्ये व्यस्त असतात आणि आपण मात्र दिवसभर कामावरतो आणि मग अशा वेळेस आहे ना असं वाटतं की सण नकोच, कारण एकटीनेच सगळं आवरायचं आणि बाकीचे मस्त मज्जा बघतात तर नको नको होऊन जातं. तर सगळ्यांनी एकमेकांना मदत केली तर नक्कीच सणाचा आनंद आपल्यालाही घेता येतो आणि आपण आनंदाने तो सण साजरा करतो. स्पेशली मला तरी ना सणाच्या दिवशी थोडीफार हेल्प होत असते. हे करा ते करा तर सगळेजण करू लागतात. त्यामुळे मला आहे ना छान असं तयार व्हायला भेटतं. त्याचबरोबर हे फोटो व्हिडिओज पण काढायला भेटतात. फोटो आणि व्हिडिओ काढायला अहोंना आणि माझ्या दोन्ही मुलांना आवडत नाही, पण मी त्यांना जबरदस्ती करत असते. माझे पण त्यांच्याकडनं फोटो काढून घेत असते आणि मी सुद्धा त्यांचे फोटो काढते, कारण ह्या मेमरीज कलेक्ट करायला मला खरंच खूप आवडतात. पण एक आहे, ह्या तिघांना फोटो व्हिडिओ काढायला आवडत नाही बरं का. पण जेव्हा मी फोटो व्हिडिओ काढून घेते आणि त्यानंतर आहे ना ते असे मस्त शांत बसून ते फोटो व्हिडिओ बघतात. मग लगेच चालू होतं, मी किती छान दिसत होतो, मी असाच हसत होतो, मी इकडेच बघत होतो, असं तसं. म्हणजे आवडतं, पण फक्त फोटो व्हिडिओ काढायचे नसतात. पण ते नंतर काढल्यानंतर बघायला, दाखवायला किंवा स्टेटस ठेवायला मात्र खूप आवडतं. तुम्ही सुद्धा ही गोष्ट नक्कीच रिलेट करू शकता. तर चला असो. तर तांब्यावर मी इथे स्वास्तिक काढून घेतलं. अहोनी गुढीला छान अशी साडी सुद्धा घालून घेतलेली आहे. आता ते हार घालताय तोपर्यंत म्हटलं चला दिवा पण लावून घेऊयात. आरू आहोंना मदत करत होता आणि श्लोक मात्र मला मदत करत होता. ज्या काही गोष्टी मला लागत होत्या ना त्या पटकन आणून द्यायचा, नेऊन ठेवायचा आणि ह्या वेळेस मात्र श्लोक आहे ना प्रत्येक गोष्ट अशी निरखून बघत होता. त्याला प्रत्येक गोष्ट अशी करूशी वाटत होती, की मी पण करू का? कसं करताय? त्या सगळ्या गोष्टी तो बघत होता. लहान होता तेव्हा त्याला फक्त खेळायला आवडायचं आणि जे काही कडे वगैरे आहे तेच खायला आवडायचे. पण यावेळेस तो प्रत्येक गोष्ट बघत होता आणि ना त्याला असं वाटायचं मी पण केलं पाहिजे आणि जशी जशी मुलं मोठी होतात ना तसं त्यांना हे आवडतं. जर आपण घरामध्ये सगळे सण असे छान साजरे करतो ना तर मुलांना पण आवडतं, की आपण पण करूया ना, असंच करायचं, तसंच करायचं. ह्या सगळ्या गोष्टी मुलं शिकत असतात आपल्याकडनं. तर मी इथे ह्या दोघांना पण टोपी घालायला घेतली. एक टोपी सापडत नव्हती म्हणून म्हटलं श्लोकला, की तूच ती शोधून आण, कारण त्याने ती कालच ठेवलेली होती कुठेतरी, तर तो गेला ती घ्यायला
आणि जशी आहुंनी टोपी घेतली ना, तर ती त्यांनी ना दिवाळीला घेतलेली बरं का. सारख्या 2 टोप्या मला ह्या दोघांसाठी घ्याव्याच लागणार आहे. कारण जेव्हा सण येतो ना, तेव्हा टोपीची गरज पडते. गुढी इथे उभारून घेतली. त्यानंतर तिची छान हळदी-कुंकू, अक्षदा, फुलं वाहून पूजा करून घेतली. धूप-दीप दाखवलं. गुढीची छान अशी मी पूजा करून घेतली. त्यानंतर आहुंनी सुद्धा पूजा करून घेतली. गुढी म्हणजे विजय, आनंद आणि समृद्धीचं प्रतीक आहे. आहुंची पूजा झाल्यानंतर मात्र मुलांनी सुद्धा पूजा करून घेतली. आम्ही कशी पूजा केली ना, ते दोघंही बघत होते. आरूला जेव्हापासून कळायला लागलं, तेव्हापासून तो गुढीची पूजा करायला लागलेला आहे. पण तरी सुद्धा अजूनही त्याला काही-काही गोष्टी ह्या सांगाव्याच लागतात. शेवटी तो पण छोटा आहे, हळू शिकून जाईल आणि आपण नाही शिकवायचं तर दुसरं कोण शिकवणार आहे आपल्या मुलांना? तर प्रत्येक गोष्ट शिकवलीच पाहिजे. त्यानंतर वेळ आली या डांबीस मुलाची. याची मात्र पहिल्यांदाच पूजा करण्याची वेळ, त्यामुळे याला सगळ्या गोष्टी सांगाव्या लागल्या. ह्या बोटाने कर, पण तो काही ऐकत नव्हता आणि त्याचं बोट पण तिकडे तसं काही वळतच नव्हतं. त्यामुळे म्हटलं, तुला जसं येईल तसं कर. त्याला जशी आली तशी त्याच्या मानाने त्याने छान अशी पूजा केली. फूल सुद्धा वाहिलं. त्याच्या वयाच्या मानाने त्याने खरंच खूप छान पूजा केलेली होती आणि कालच स्कूलमध्ये गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन झालेलं होतं. त्यामुळे तो म्हणायचा की मला पूजा करायचीच आहे. तर त्यांनी सुद्धा छान अशी पूजा केली आणि त्यानंतर हळूच जाऊन तिथून कडे उचललं आणि खायला सुद्धा सुरुवात केली. आणि लहान मुलांचा डोळा मात्र ह्या कड्यांवर आणि त्या हारावरच असतो. कधी हे भेटेल आणि कधी आम्ही खाऊ. आणि हा आनंद आपण सुद्धा अनुभवलेला आहे आणि आपले सुद्धा ह्या कड्यांवरनं किंवा ह्या हारावरनं ना खूप सारे भांडणं व्हायचे. आमचे तरी व्हायचे बरं का. मला इतकंच भेटलं, तुला तितकंच भेटलं, असे काहीसे. गुढीची छान अशी आम्ही सगळ्यांनी मिळून पूजा केली. त्यानंतर वेळ आली ती म्हणजे फोटो व्हिडिओ काढण्याची. पण आज मला जबरदस्तीने फोटो व्हिडिओ काढायला नाही लागले बरं का. आनंदाने आम्ही थोडेच फोटो काढले, पण छान काढले आणि सगळेजण आनंदाने उभे राहत होते. त्यामुळे पटकन आमचे 10-15 मिनिटामध्ये जे काही सेशन होतं ना, ते पण आवरून झालं आणि त्यानंतर मी आली किचनमध्ये. पण साडी घालून हा स्वयंपाक जमणार नाही आणि दुसरी गोष्ट, नवीन साडी असली ना तर किती जीव असतो आपला तिच्यामध्ये आणि तिला जर डाग पडला तर काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये असतात. त्यामुळे स्वयंपाकामध्ये लक्ष लागत नाही. मग त्यापेक्षा जो काही मी सकाळी ड्रेस वेअर केलेला होता तोच ड्रेस मी घालून घेतला. आज प्रत्येकाच्या घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक असतो. मी मात्र फक्त वरण भात, पोळी आणि बटाट्याची भाजी सुक्की आणि गोडाचा पदार्थ म्हणून खीर बनवलेली होती. वरणाला फोडणी देण्याच्या आधी मी इकडे पीठ मळून ठेवलेलं होतं, जेणेकरून ते भिजून राहील आणि त्यानंतर मी छान इथे वरणाला फोडणी देऊन घेतली. आज मी प्लेटमध्ये लसूण निसून घेतलेला होता. त्यानंतर कढीपत्ता, थोड्याशा मिरच्या, त्या सगळं कट करून म्हणजे जी काही वरणाला आपण फोडणी देतो ना, ते सगळं असं प्लेटमध्ये कट वगैरे करून ठेवलेलं होतं. जसं मी करत नाही बरं का. जसं लागतं तसं मी करत असते, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघता. पण आज मस्त प्लेटमध्ये सगळं काही करून ठेवलेलं होतं आणि ही फोडणी द्यायला मला खरंच खूप छान वाटलं होतं. आता इथून पुढे मी नेहमी असंच करेल. दुसऱ्या बाजूला मी मात्र खिरीची पण तयारी करायला सुरुवात केलेली होती. त्यामध्ये सुंठ, वेलची जी काही पूड होती ना, ती पण ॲड करून घेतली. तिकडे खीर आणि इकडच्या बाजूला वरणाला फोडणी. तर ही दोन्ही कामं मी बरोबरच करत होते. आज डाळ शिजवताना जरा माझ्याकडनं जास्तच डाळ पडली, त्यामुळे अर्धी डाळ मी काढून घेतली आणि अर्ध्याच डाळीचं वरण बनवायला घेतलं. हा जग मी कुठून घेतला, मला नेहमी कमेंट येत असते. तर हा जग मी डीमार्टवरनं घेतलेला आहे. 150-200च्या रेंजमध्येच आहे. ऑनलाईन सुद्धा भेटतो. तर त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. नक्कीच चेकआउट करा. नाहीतर तुमच्या जवळपास एखादं डीमार्ट असेल तर तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि जर नसेल तर ऑनलाईन मागवू शकता. तर खिरीला थोडंसं दूध कमी झालेलं होतं, ते पण मी त्यामध्ये ॲड करून घेतलं आणि त्यानंतर मात्र बटाट्याच्या भाजीला सुद्धा फोडणी दिली. बटाट्याची भाजी आपण नेहमीच खातो, पण आता काय करणार, घरातल्यांनी सांगितलं की आम्हाला पुरणाची पोळी नाही खायची आहे, काहीच करत बसू नको, मग त्यापेक्षा मग आपलं बटाटेच बरे. तर इथे मस्त बटाट्याची भाजी बनवली, मस्त सुक्की बनवली होती, एक नंबर झालेली होती. पण जाऊ दे, काही असो. पोळ्या पण बनवून घेतल्या. त्यानंतर माझा सगळा स्वयंपाक आवरल्यानंतर मात्र मी लगेच नैवेद्य भरून घेतले. देवघरामध्ये तुळशीला, गाईला आणि एक गुढीला, तर असे 4 नैवेद्य मी भरून घेतले. देवांना नैवेद्य दाखवून घेतला. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवणं केली. किचन वाट्यावरील सगळा पसारा आवरून घेतला, भांडे वगैरे सगळं क्लीन करून घेतलं, थोडासा आराम केला आणि 3-4 वाजता आम्ही निघालो होतो गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर छोटीशी नाही बरं का, मोठी खरेदी करण्यासाठी. तर आज मी चाललेली आहे माझ्या माहेरी, माझ्या भावाच्या SS मोबाईलच्या शॉपमध्ये मोबाईल खरेदी करण्यासाठी. गुढीपाडवा स्पेशल खूप साऱ्या ऑफर सुद्धा चालू आहे. 5,000चा कॅशबॅक सुद्धा भेटणार आहे. म्हटलं त्याच्याकडे जाऊया, त्याला पण फायदा होणार आणि मला पण होणार. मोबाईल कोणता घ्यायचा हे मात्र 4-5 महिन्यापासूनच मी डिसाईड करून ठेवलं होतं. एक म्हणजे आयफोन घेणार किंवा सॅमसंगमध्ये जो काही लेटेस्ट व्हर्जन लॉन्च होणार ना, तर तोच मी मोबाईल घेणार असं माझं ठरलेलं होतं आणि आत्ता आलेला आहे सॅमसंग S26 अल्ट्रा. तर मग काय, त्यालाच घेऊन टाकलं. जेव्हापासून
हा फोन लॉन्च झाला ना, त्या दिवसापासून मी दररोज चेक करायची याच्यामध्ये कोणकोणते फीचर्स आहे वगैरे. पण त्या दिवसापासून माझा iPhone घेण्याचं जे काही मन होतं ना, ते बदलूनच गेलं. आणि मेन म्हणजे हा मोबाईल मी कशासाठी घेतलाय तुम्हाला पण माहितीच आहे, आपल्या YouTube जर्नीसाठी. आता इथून पुढे माझ्या व्हिडिओमध्ये क्लॅरिटी वगैरे छान येणार आहे. मस्त-मस्त मी व्हिडिओ बनवून तुमच्यावर शेअर करणार आहे. या YouTube जर्नीसाठी जी काही मला खूप मोठी गोष्ट हवी होती ना, ती म्हणजे हा मोबाईल जो मला अहोनी घेऊन दिलेला आहे. त्यांचा सपोर्ट तर नेहमी माझ्याबरोबर असतोच, पण आता मेहनत करण्याची वेळ माझी आहे आणि त्याचबरोबर तुमच्या सपोर्टशिवाय हे तर होऊच शकत नाही. त्यामुळे तुमचा सुद्धा सपोर्ट मला असू द्या. नवीन वस्तू घरी आणली की तिची पूजा तर झालीच पाहिजे. मोबाईलची इथे मी पूजा करून घेतली आणि देवांना सुद्धा नमस्कार करून घेतला. कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय तर कोणतीच गोष्ट शक्य नाहीये. तर चला, असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. बाय.